विशाल आणि बलाढ्य अशा डोंगर रांगांनी पांघरलेली ही हिरवी शाल, त्याला असलेली आपल्या पांढऱ्या ढगांची रेखीव अशी झालर आणि त्यासोबतच समुद्र एवढी व्याप्ती असलेलं हे भंडारदरा धरण. एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण या व्हिडिओमध्ये पोहोचलो आहोत भंडारदऱ्यामध्ये. या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला भंडारदऱ्याचं अद्भुत आणि अलौकिक असं नैसर्गिक सौंदर्य अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ता लगेच पटकन सबस्क्राईब करा. भंडारदऱ्यासाठी प्रवास करत असताना वाटेवर आपल्याला मध्ये मध्ये खूप सुंदर अशी गावं लागत होती आणि त्यासोबतच अशी नैसर्गिक दृश्य देखील बघायला मिळत होती आणि जी एक वेगळीच पर्वणी होती. 3-3.5 तासाचा प्रवास करून आता आपण पोचलेलो नेकलेस हिल रिसॉर्टला, जिथे आपला स्टे होता. आणि त्या स्टेच्या मागेच तुम्ही बघू शकता ही सगळी डोंगर रांग ढगामध्ये लपून गेली होती. रिसॉर्टच्या मागेच काही गावातली घरं देखील होती आणि शेती देखील बघायला मिळाली. आणि थोड्याच वेळात आपण याच निसर्गामध्ये फिरायला देखील निघणार होतो, त्यामुळे मी तर खूप एक्सायटेड होतो. लक्ष्मी ॲज युजल दमली आहे आणि झोपली आता टेंटमध्ये. आणि थोड्या वेळाने तिला उठवेल मी, जेव्हा आपल्याला वसुंधरा वॉटरफॉल आणि पुढचे बरेचसे पॉईंट्स आपल्याला कवर करणार होतो आपण या व्हिडिओमध्ये. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. एक मस्त स्पॉट्स सगळे कवर करणार आहोत. इथे टेंटच्या बाजूलाच इतके सारे स्पॉट्स आपल्याला आता आपण बघितले, तर जेव्हा ॲक्च्युअलमध्ये जाऊ तर ते अजून सुंदर स्पॉट्स असणार आहेत. हिला आम्ही बोलतोय फिरायला जाऊ, चल निघू, ही झोपूनच आहे अजून. काय करायचं आता. फायनली 3 तासानंतर जेवण वगैरे करून लक्ष्मीच्या कृपेने आता आपण निघालो आहे. फर्स्ट स्टॉप असणार आहे आपला वसुंधरा वॉटरफॉल. सो बघू, आपल्या स्पॉटला पोहोचलो आहे आपण. इथूनच वर जायचं आहे, तिथेच आत वसुंधरा वॉटरफॉल आहे. गाड्या तर खूप दिसत आहेत. आम्हाला वाटलेलं एवढं नसतील आज फ्रायडेच्या हिशोबाने, पण खूप गाड्या आहेत. चला, हा आहे वसुंधरा वॉटरफॉलचा एंट्री पॉईंट, कोलटेंबे वसुंधरा वॉटरफॉल. ही लोकेशन, ही कमानच एवढी सुंदर आहे. ती पण इथे करून झालं आहे. कोणाचं तरी शेत आहे, ते रोपं लावलेत. थोडा मातकटच रस्ता इथे आणि निवांत आरामात जायचं वॉटरफॉलपर्यंत. प्रॉपर इथून रस्ता केलेला आहे. समोर वॉटरफॉल दिसतं आहे. अजून 5 ते 10 मिनटाच्या वॉकमध्ये पोचू आपण. 10 ते 15 मिनटं पुढे चालत आल्यानंतर आपल्याला दिसतं ते निसर्गाचं सौंदर्य आणि ताकदीचं अनोखं असं मिलन वसुंधरा धबधब्याच्या रूपामध्ये आहे ना वरती. मग सांगतोय चल चल, तर नाही, निवांत येत होती. खूपच मॅसिव्ह धबधबा आहे हा भाई. ज्या फोर्सने ते पाणी पडतंय ना, मी स्वतः पहिल्यांदाच बघितलं की एवढा फास्ट पाणी पडणारा धबधबा. बाबा खूपच सही आहे. हां, तेरे साथ घुमेगा तो. तिला घेऊन मी फिरतोय आणि मला सांगते. त्या क्षणात धबधब्याच्या अगदी जवळ जाऊन प्रत्येक तुषार अंगावर झेलताना वेळ जणू काही थांबली होती असं वाटत होतं. वसुंधरा वॉटरफॉलला जाऊन आल्यानंतर आता आपण जाणार आहोत कोलटेंबे धबधब्याला. ओहो, भारी ब्रिज आहे हा. सरकताय थोडा, हळूहळू याच्यावरून. जवळच आला आपण धबधबा. इथे पण सेमच आहे, साईडला झरा आहे मस्त आणि इथून प्रॉपर रेलिंग बनवलेली आहे चालण्यासाठी सपोर्ट म्हणून, कारण मध्येच माती वगैरे पण आहे. पायऱ्या आहेत मोठ्या मोठ्या. पोचलोय आपण आता ऑलमोस्ट वॉटरफॉल जवळ. पोचलोय, पण याचा जो ॲक्सेस आहे ना तो थोडं डिफिकल्ट आहे, कारण इथून खाली उतरायचं आहे. तो बघा, तो मुलगा उतरतोय आणि मग तिथे पाण्यापर्यंत जायचं आहे. तर थोडं रिस्की आहे, त्यामुळे जपूनच जायचं. वॉटरफॉल हा थोडा वसुंधरापेक्षा छोटा आहे. जमेल का जायला तुला? मला काय नाही, तुझे चप्पल खराब झाले.
या वॉटरफॉलला आम्ही खाली नाही जाते कारण लक्ष्मीची चप्पल थोडी स्लिपरी झाले, तर इथे आपण आता याचं मुखदर्शन घेऊनच निघतो या धबधब्याचं. नेक्स्ट स्पॉट आहे आपला आता अमृतेश्वर मंदिर, जे 1000 वर्ष, ऑलमोस्ट 1100 वर्ष जुनं मंदिर आहे. तर चला निघूया आपण आता त्या स्पॉटसाठी. रतनवाडी गावामध्ये आता आपण पोचलो होतो, जिथे अमृतेश्वर मंदिर आहे. आणि गावामध्ये आपण बघू शकतो की भात लावण्याची सगळी लगबग एकंदरच सुरू होती आणि त्यामुळे हे थोडेशी दृश्य आपण फोनमध्ये टिपली पटकन. आणि हे आहे आपल्यासमोर शतकानुशतके निसर्गाच्या कुशीत शांतपणे विराजमान असलेलं अमृतेश्वर मंदिर. इथे माहिती पण लिहिलेली आहे. शिवलिंग आहे, जुनं पुष्करणी आहे, जे मेन एंट्रन्स आहे इथेच आहे. आणि मंदिरावरचं कोरीवकाम वगैरे सगळं आहे. 12व्या ते 13व्या शतकात बांधलेलं आहे मंदिर आहे. म्हणजे तब्बल 900 वर्ष, 800 ते 900 वर्षाचा अंदाज आहे. चला आत जाऊया. सुंदर फुलं, त्याहून सुंदर तुळशी. आपल्याला इथेच बाहेरून दर्शन घ्यायचं, प्रदक्षिणा करायची आणि जायचं आहे. या मंदिराचं जे बांधकाम आहे ते हेमाडपंथी स्थापत्य शैलीमधलं येतं आणि इथे काळ्या खडकाचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर झालेला आपल्याला बघायला मिळतो. यात कुठेही चुन्याचा वापर केलेला नाही आहे आणि सगळे दगड हे एकमेकांमध्ये इंटरलॉक करून हे सुंदर आणि भव्य असं मंदिर तेव्हाच्या काळातल्या कारागिरांनी उभारलेलं आहे, जे आजही 1000 ते 1200 वर्षांनंतर इथे ठामपणे उभं आहे. इथून आता आपण आत जाऊ. दिसतंय का आता? या साईडने दिसतंय. पिंड पूर्ण पाण्यात आहे आणि वर नाग, शेषनाग आहे. ते पिंड आहे ना आत? मूळ अमृतेश्वर मंदिराच्या बाजूलाच आपल्याला हे मारुतीरायाचं देखील सुंदर आणि सुबक असं वाड्याच्या पद्धतीत असलेलं मंदिर बघायला मिळतं. चलो, सो मूळ मूर्ती ह्या साईडला आहे, तुम्ही बघू शकता. आणि एंट्री तिथून आहे. मे बी काहीतरी कारण असेल दिशेचं. मस्त मंदिर आहे हे. मूळ गेटच्या इथेच पुष्करणी आहे, तिथे आलो आपण आता. थोडी जीर्ण अवस्थेत आहे पण तरी तुम्ही बघू शकता देवी देवतांचे जे मूर्त्या आहेत त्या अजूनही सुस्थितीत आहेत आणि इतकं निळशार पाणी आहे. प्रत्येक मंदिराला एक कळस आहे आणि त्याच्यात प्रत्येक एक मंदिरात देव आहेत वेगवेगळे. कुठे ते बघ ना. अमृतेश्वराचं दैवी असं दर्शन घेऊन आता आपण पुढे निघालेलो लवाळवाडीला, जो एक खूपच व्हायरल असा स्पॉट होता आणि तोच आपण बघण्यासाठी निघालो होतो. घरात लवळवाडीला पोचलो आपण, पण पाऊस खूप जास्त आहे आणि त्यामध्ये आपल्याला ड्रोन तर उडवता येणारच नाही अजिबात. आणि त्याचे जे मेन सगळे सीन होते ना ते पावसात आपण शूट नाही करू शकत. सो आता आपण इथूनच रिटर्न निघू. लवाळवाडीमुळे थोडी आमची निराशा झाली होती, पण तिथून पुढे आम्हाला परतीच्या मार्गावर नेकलेस वॉटरफॉल दिसला, त्यामुळे आम्ही तिथे थोडा वेळ घालवला आणि हा सुंदर धबधब्याचा अनुभव घेतला. फिरून आल्यानंतर गरमागरम कांदा भजी आणि चहा कॉफी. मस्त थंड वातावरण आहे बाहेर आणि भजीवर ताव मारला आम्ही.
पहिल्या दिवसाचं शेवट कांदा भजीसारख्या सुंदर नोटवर केल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी पोचलो होतो रंधा वॉटरफॉल, जिथे आपल्याला गोरपडा देवीचं मंदिर देखील बघायला मिळतं. महाराष्ट्रातल्या उंच आणि रौद्ररूपी धबधब्यांपैकी हा एक धबधबा आहे. हा पॉईंट डेव्हलप तर छान केला आहे, म्हणजे जरी जास्त पाऊस असला तरी लोक आरामात इथून जाऊ शकतात वॉटरफॉलचा व्ह्यू बघण्यासाठी. हे सगळं जे दिसतंय ना तुम्हाला कातळ, इथे पूर्ण पाणी असतं जेव्हा जास्त पाऊस असेल तेव्हा, पण सध्या हे सगळं कोरडं आहे. इथे मंदिरं पण आहेत, तिथे पण गेलेत लोक, काय माहिती कुठून गेले. खाली उतरून गेले, तिथून गेले, तिथून खाली उतरलेत आणि तिकडून मधून चालत गेलेत. पण आता पाणी नाहीये म्हणून ते जाऊ शकलेत. पाणी असल्यावर कसं जाणार, पॉसिबल नाहीये. हा चल पुढे जाऊ, इथून कळेल अजून ते किती डेप्थ आहे त्याला. विश्वास नाही बसणार, पण इथून हे असं स्टार्ट होत आहे. आम्हाला वाटलेलं आहे थोडंफार असेल, आणि इथून त्यानंतर हा एवढा मोठा पुढे प्रवाह आहे पाण्याचा. खूपच सुंदर, खूपच सुंदर आहे. एवढा मोठा प्रवाह पाण्याचा मी नव्हता एक्सपेक्ट केला पर्सनली, आणि पावसाळ्यात तर ह्याचं रौद्ररूप दिसत असेल इथून सगळं पाणी वाहताना. हा थोडीशी चूक झाली आपल्याकडून, बहुतेक महिनाभर उशीर आलं पाहिजे होतं इथे, कारण असा जो इथे व्ह्यू मिळणार आहे ना नंतर पावसाचा, अल्टिमेट असणार आहे. भंडारदऱ्यातून रिटर्न निघालोय आपण आता, आणि आपला ब्लॉग पण इथे संपणार आहे. फक्त जाता जाता जो आपला सध्या भंडारदऱ्यावरून मुंबईला निघण्याचा जो रोड आहे तो इतका अप्रतिम दिसतोय ना, तर तो एक व्हिडिओ तुम्ही बघा आणि आपला हा ब्लॉग इथे संपणार आहे. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. मी आणि माझ्यासोबत असणार आहे लक्ष्मी, पण ती लिस्ट इंटरेस्टेड सध्या दिसते आहे, पण ती पण असणार आहे, तिला पण घेऊन फिरणार आहे मी. तर पुढचा ब्लॉग नक्की बघा, आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर आत्ता लगेच पटकन सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. माणसाने जर निसर्गाची काळजी घेतली तर निसर्ग माणसाला त्याच्या ओंजळीत देखील मावणार नाही एवढी समृद्धी आणि भरभराटी देतो, हे आपल्याला या भंडारदऱ्याचा प्रवास करताना नक्कीच जाणवलं. मगाशी बोलल्याप्रमाणे हिवाळ्यात आपण नक्की पुन्हा एकदा भंडारदऱ्याला भेट देऊ, आणि इथलं जे वेगळं भंडारदऱ्याचं रूप असेल ते पुन्हा एकदा अनुभवायला इथे नक्कीच येऊ. तोपर्यंत निसर्गाच्या सानिध्यात राहा, आनंदी राहा, आणि भेटूया पुन्हा एका नवीन प्रवासात लवकरच.